तर बिहार निवडणुकांचे निकाल आता लागू लागलेले आहेत आणि यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी सध्या समोर येत आहेत आणि यामध्ये एनडीएला पूर्णपणे बहुमत मिळते असं एकंदरीत सध्याचं चित्र आहे। पाहूया या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या बिहारच्या या रणसंग्रामातून। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आता पाहतोय आपण। बिहार निवडणुकीमध्ये महागठबंधनची सुमार कामगिरी पाहायला मिळते। तर निवडणुकीमध्ये महागठबंधन केवळ 49 जागांवर सध्या पुढे आहे। बिहारमध्ये एनडीएची मोठ्या बहुमताकडे आता कूच सुरू आहे। या निवडणुकीमध्ये एनडीएची 190 जागांवर आता आघाडी पाहायला मिळते। तर महागठबंधनची अत्यंत सुमार अशी कामगिरी पाहायला मिळते। 49 जागांवर केवळ महागठबंधन सध्या पुढे आहे आणि एनडीएची मात्र मोठ्या बहुमताकडे कूच सुरू आहे। अलीनगरमधून मैथिली ठाकूर आघाडीवर आहे। 8544 मतांनी मैथिली ठाकूर सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। तर अलीनगरमधून आरजेडीचे विनोद मिश्रा पिछाडीवर आहेत। अलीनगरमधून मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत। अलीनगर ही एक महत्त्वाची बिग फाईट आपल्याला आपण पाहतोय। एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय भाजप 191, भाजप आणि आघाडी, महागठबंधन 48 आणि इतर 4। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय कशा प्रकारे सध्या हे कल दिसतायत। भाजप 191 जागांवर आता आघाडीवर आहे, भाजप म्हणजेच एनडीए, आणि महागठबंधन 48 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर एनडीए आणि महागठबंधनची सध्याची ही आकडेवारी आपण पाहतोय। एनडीए म्हणजेच नितीश आणि भाजप यांची झालेली ही मजबूत अशी युती, 191 जागा एनडीएला यामध्ये आता मिळताना आपल्याला पाहायला मिळतात। महागठबंधन 48 जागांवर सध्या आघाडीवर आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला खाली पाहायला मिळते भाजप किती जागांवर आघाडीवर आहे। तर 85 जागांवर जेडीयू 76, आरजेडी 33, काँग्रेस 5 आणि इतर 22। आता आपण हे आणखी एक ग्राफिक्स पाहूया। तर भाजप 85 जागा मिळवत 85 जागांवर लीड करत सध्या आघाडीवर आहे। जेडीयू 76 जागा, आरजेडी 33 आणि काँग्रेस 5, लोजप 22। एकंदरीतच भाजपसाठी सुद्धा या निवडणुकीमध्ये हे खूप मोठं यश म्हणता येईल। बिहारच्या रणांगणामध्ये, निवडणुकीच्या रणांगणामध्ये आता भाजपनेही चांगलीच मुसंडी मारलेली आपल्याला पाहायला मिळते। आता हे मेट्रोचं ग्राफिक्स आपण पाहूया। बिहारच्या विकासाच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या सगळ्या एलिमेंट्स ग्राफिक्समध्ये आपण वापरलेले आहेत। मुख्यमंत्री महिला रोजगार योजना, महिलांच्या खात्यात 10,000 रुपये जमा होणार आहेत। या कारणांमुळे एनडीएचा विजय होताना दिसतो आहे। काय नेमके महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण पाहतोय। जीविका दीदीची मदत, या योजनेमुळे लाखो महिला निर्भरतेने आता पुढे जातील। जेडीयू बीजेपीचे हक्काचे मतदार, कोयरी, कुर्मी, मागास आणि सवर्ण मतांची एकजूट पाहायला मिळाली आहे। त्यामुळे हा एनडीएचा विजय दृष्टिक्षेपात आहे। नितीश कुमारांना पसंती मिळते। मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांच्या नावाला पसंती आहे। एनडीएचा 5 पांडव फॉर्म्युला जनतेला भावलेला आहे। तर मतांच्या ध्रुवीकरणाचे अशा प्रकारे सगळे प्रयत्न आता निष्फळ ठरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर भाजपच्या गोट्यात सध्या अत्यंत आनंदाचं हे सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आनंदानं जल्लोष सुरू आहे, नृत्य सुरू आहे आणि सध्या भाजपच्या गोटातले सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। सर्वच पोल एजन्सीजनी सुद्धा अंदाज वर्तवलेले होते आणि एनडीए सरकार स्थापन करणार अशा प्रकारचे अंदाज देण्यात आलेले होते आणि त्यामुळे पूर्वीपासूनच अत्यंत आनंदाचं सगळं वातावरण निवडणुकीचे सगळे निकाल येण्यापूर्वीच दिसत होते। सकाळपासून लाडू वळण्याचं काम सुरू होतं, काही ठिकाणी जिलेबी तळण्याचं काम सुरू होतं। ही दृश्य आपल्याला महाराष्ट्रातून पाहायला मिळतात। उपराजधानी नागपूरमधून सध्या भाजपच्या गोट्यात असलेले सगळं वातावरण पाहायला मिळते आहे। फुगड्या घातल्या जात आहेत आणि आनंद साजरा केला जातोय। तर एनडीए 189 जागांवर सध्या कूच करते। महागठबंधन 50 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर 4 जागा आहेत ज्या ठिकाणी आघाडीवर आहे। अशा प्रकारे खालच्या बाजूला आपण पाहतोय भाजप 84 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू 76, आरजेडी 34, काँग्रेस 5 आणि लोजप 21। एका बाजूला आपण आघाडी आणि पिछाडी सुद्धा पाहतोय। वीणा देवी सध्या पिछाडी, शिवानी शुक्ला आरजेडीच्या उमेदवार सध्या पिछाडीवर आहेत। तेजस्वी यादव आरजेडीचे उमेदवार आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते। महागठबंधन तेही सध्या पराजयाच्या छायेत आहेत। मैं प्रदेश महामंत्री हूं भाजपा संघर्ष मोर्चा बिहार प्रदेश।
परिवार मानते थे, आज एक परिवार होने का फर्ज निभाया और हमें बढ़ चढ़कर आशीर्वाद दिया, उसके लिए हम जीवन भर शुक्रगुजार में भी बीजेपी जीत रही है, यहाँ आप नगरोटा सीट जीती है, क्या कहेंगे? हमारा बड़ा सौभाग्य है कि भारतीय जनता पार्टी के दूरदर्शी नेतृत्व में हमें आज वो हिस्सा लेने का हमें मौका मिला, उनका आशीर्वाद मिला। हम बहुत बहुत धन्यवाद करेंगे भारतीय जनता पार्टी के हर हमारे बड़े सियासतदान का, हमारे जितने भी कार्यकर्ता कर्मठ कार्यकर्ताओं का और जितने भी राणा साहब के परिवार के सदस्य जो दिन रात एक कर मैदान पे उतरे। भारतीय जनता पार्टी जब चुनाव लड़ती है जीतने के लिए लड़ती है और उसी का अंजाम आपको आज यहाँ नगरोटा में भी और बिहार में भी इमोशनल पल है, आपके फादर जीते इसी कॉन्स्टिट्यूंसी से, आज आपको लोगों ने मतदान दिया, आपको जिताया, क्या कहेंगे? हमारा बड़ा सौभाग्य है कि जितना बढ़ चढ़कर लोग राणा साहब को आशीर्वाद देते थे और प्यार देते थे, आज हमें वो प्यार मिला है। हम जीवन भर शुक्रगुजार रहेंगे और मुझे लगता है कि राणा साहब जिस तरीके से हर घर की सेवा में जुटे थे, अब हमारा आगे आने वाला कार्य यही है कि लोगों की सेवा करनी है और बढ़ चढ़ के। कितना मार्जिन आया है जीतने जो सीट्स आई हैं उसका आई एम श्योर आपके पास बेहतर आंकड़ा रहेगा, बेहतर एनालिसिस आप कर पाएंगे, पर हमें बहुत बढ़ चढ़कर आशीर्वाद मिला है। हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं नगरोटा के हर घर, हर परिवार और हर मतदाता का कि उन्होंने आज हमें राणा साहब के पथ पर चलने का, उनका मार्गदर्शन पर चलने का आज हमें अनुमति दी है और हमें उम्मीद है बढ़ चढ़कर उनकी सेवा करने की। तर विजयी उमेदवारांच्या आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। तर एकंदरीतच बिहारच्या या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये एनडीएला मोठं बहुमत मिळताना पाहायला मिळते। 189 जागांवर सध्या आघाडी आहे एनडीएची। तर महागठबंधनची सुद्धा आकडेवारी पहा, 50 जागांवर सध्या आघाडी आहे आणि सगळ्याच भाजपच्या या वर्तुळामध्ये सध्या अत्यंत आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही वेळापूर्वी नागपूरमधला आपण सगळा जल्लोष पाहिला, तर बिहारमधल्या या विजयाचा आनंद संपूर्ण देशामध्ये भाजपकडून व्यक्त केला जातोय, घोषणाबाजी केली जाते आहे। जदयूला 76 जागा आतापर्यंत जदयू आघाडीवर आहे, आरजेडी मात्र 33 जागांवर आघाडीवर आहे। एकदा ग्राफिक्सवर आपण ही सगळी माहिती एका नजरेमध्ये पाहूया। भाजप 84 जागांवर आघाडीवर आहे, जेडीयू 76 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 7 जागांवर, आरजेडी 34 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर पक्ष 4 ठिकाणी सध्या आघाडीवर पाहायला मिळतात।